हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत. प्रथम आपण पाहूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात सुरू असते, संपलेली नसते, आपण त्या वेळेविषयी, त्या क्षणाविषयी बोलतो तेव्हा हा काळ होतो. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. चालू वर्तमान काळामध्ये ज्यावेळी सब्जेक्ट आय असेल त्यावेळी एम वापरावे आणि ज्यावेळी सब्जेक्ट वी, यू, दे किंवा इतर कोणतंही प्लुरल नाऊन असेल तर आर वापरावे. ही, सी, इट किंवा कोणतंही सिंग्युलर नाऊन असेल तर इज वापरावे. जसे आय एम गोइंग टू स्कूल, वी आर गोइंग टू स्कूल, यू आर गोइंग टू स्कूल, ही इज गोइंग टू स्कूल, सी इज गोइंग टू स्कूल, दे आर गोइंग टू स्कूल, मीरा इज गोइंग टू स्कूल. आता आपण पाहणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. एखादी गोष्ट भूतकाळात विशिष्ट वेळी चालू होती हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. या काळात ज्यावेळी सब्जेक्ट आय, ही, सी, इट किंवा कोणतंही सिंग्युलर नाऊन असेल तर वॉज वापरावे आणि ज्यावेळी सब्जेक्ट वी, यू, दे किंवा कोणतंही प्लुरल नाऊन असेल तर वेअर वापरावे. जसे आय वॉज गोइंग टू स्कूल, वी वेअर गोइंग टू स्कूल, यू वेअर गोइंग टू स्कूल, ही वॉज गोइंग टू स्कूल, सी वॉज गोइंग टू स्कूल, दे वेअर गोइंग टू स्कूल, मीरा वॉज गोइंग टू स्कूल, चिल्ड्रन वेअर गोइंग टू स्कूल. आता आपण पाहणार आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. एखादी क्रिया चालू असेल हे दर्शविण्याकरता हा काळ वापरतात. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये ज्यावेळी सब्जेक्ट आय, वी, यू, ही, सी, इट, दे किंवा इतर कोणाचे नाव असेल तर आपल्याला विल बी वापरायचे आहे. जसे आय विल बी गोइंग टू स्कूल, वी विल बी गोइंग टू स्कूल, यू विल बी गोइंग टू स्कूल, ही विल बी गोइंग टू स्कूल, दे विल बी गोइंग टू स्कूल, राधा विल बी गोइंग टू स्कूल. आयडेंटिफाय द टेन्स. दिलेल्या वाक्यांची काळ ओळखा आणि अशाच प्रकारची वाक्य बनवण्याचा सराव करा.